नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज मी छोट्या मुलीचा म्हणजे 1.5 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक बनवणार आहे, वन पीस ड्रेस। त्यासाठी मी हे जे तुम्हाला दाखवते त्याचं मेजरमेंट आहे। त्याची पूर्ण उंची आहे 28 इंच, कमरेपासून जी खाली आहे ती 18 आहे आणि जी कमर आहे ती पण 18च आहे। त्याला आपण 4ने डिवाइड करायचे तर 4.5 येते आणि त्यात प्लस 1.5 करून 6 येतं। तर छाती आहे 20, त्याला पण 4ने हे करायचं आणि त्याचं 5 प्लस 1.5 6.5 येते। शोल्डर आहे 10 आणि बाही आहे 3 इंच। तर ही जी छोटी मुलगी आहे ती साधारणतः 1.5 पावणे 2 वर्षाची मुलगी आहे आणि त्याच्यासाठी बघा मी हे अस्तर आणलेलं आहे। मी जास्त अस्तर आणले कारण मी अगदी छोट्या मुलीचा ड्रेस मी पहिल्यांदाच शिवत आहे आणि मला अंदाज आला नाही अस्तर किती घ्यायचं। तर मी साधारणतः 2-2.5 मीटर अस्तर घेतलेलं आहे आणि तर आता आपण पहिल्यांदा जो वरचा बॉडी पार्टचा आहे मेजरमेंट ते टाकूया। तर त्याची उंची आहे 10 इंच आणि आपण 11 इंच घेतलेले आहे, त्यात 1 मिळवलेला आहे आणि ह्याचं जे शोल्डर आहे ते आपल्याला 4.5 टाकायचं आहे। तर इथे खाली मुंडा पण सेम 4.5च टाकायचा आहे आणि त्याला आपली जी घडी आहे ती 6.5ची आहे, पण आपण 7 घेऊया, थोडा एक्स्ट्राच घेऊया मार्जिन, कारण मुलं ही म्हणजे मुली नेहमी वाढत्या पटकन त्यांची हाईट पण वाढते, तब्येत पण वाढते, त्याच्यामुळे थोडंसं मी फिटिंगला जास्त ठेवलेलं आहे। तर इथे मी जो गळारुंदी घेतलेली आहे ती 2 पावणे 2 वरती दिलेली आहे आणि तुम्हाला गळ्याचा शेप तुमच्या आवडीनुसार द्या। मी 3 वर घेतलेला आहे आणि जे खालचं जे मेजरमेंट आहे कमरेचं तर ते आपण आहे असं सेम 7 वरच ठेवलेलं आहे। आणि आता हे फ्रंट साईडचं तर आपलं मार्किंग झालेलं आहे। तर आता आपण हे कट करून घेऊया। अगदी सोपं आहे, पण थोडंसं कसं वेळ जातो, खूप छोटं असल्यामुळे खूप वेळ जातो आणि स्लीव्ज वगैरे त्याला फ्रिलच्या हव्यात आणि खाली अंब्रेला आहे, त्याच्यामुळे कटिंगला थोडा वेळ जातो। याला मी ऑर्गेन्झाचं कापड आणलेलं आहे। तर हे जे ऑर्गेन्झाचं कापड आहे त्यात पण खूप फरक आहेत, म्हणजे त्याच्या क्वालिटीनुसार फरक आहेत। तर मी हा ड्रेस माझ्या रिलेटिव्हमध्येच छोटंसं बाळ आहे त्या बाळासाठी शिवत आहे, दिवाळीसाठी मी हा ड्रेस शिवत आहे। तर आता हे जे वरचं आहे फ्रंट आणि बॅक आपलं कट करून झालेलं आहे। तर आता आपण खालचा जो पार्ट आहे घेराचा तो घेणार आहे। तर त्याची उंची आपली 18 इंच आहे। तर आता मी इथं दुमडून घेतलेला आहे, म्हणजे एकावर एक ठेवून घेतलेला आहे। या साईडला बंद बाजू आहे आणि त्या साईडला ओपन बाजू आहे। तर आता आपण इथे जो आपला वरचं हे केलेलं होतं त्याच्यानुसारच आपल्याला खाली पण कट करायचं आहे। तर अशा पद्धतीने अगोदर आपल्याकडे बंद बाजू ठेवून घ्यायची आहे आणि नंतर जो आपला पार्ट आहे तो इथे ठेवून घ्यायचा आणि तिथं खून करून घ्यायची आहे। तर आपण जो वरचा भाग आहे त्याला अगोदर थोडंसं अर्धा इंचावरती उचलून घ्यायचं आहे, म्हणजे थोडासा कर्व शेपमध्ये कमरेला द्यायचा आहे, म्हणजे पोटापासून ते कमरेपर्यंत असं थोडासा कर्व शेपमध्ये अर्धा इंचावरती आपल्याला द्यायचा आहे। त्यामुळे आपला असा ड्रेस आहे ना तो बरोबर बसतो आणि त्याचं म्हणजे फिटिंग वगैरे पण छान येतं। तर असंच सेम आपल्याला जो खालचा पार्ट आहे ना त्याला आपण खाली अर्धा इंच खाली घेणार आहोत, म्हणजे पहिल्यांदा वरच्या भागाला आपण अर्धा इंच वर घेतलं आणि जो खालच्या भाग आहे त्याला आपल्याला मध्यभागी अर्धा इंच खाली घेऊन आपल्याला इथे आता मेजरमेंट टाकायचं आहे। तर आपल्याला हे 16 इंच घ्यायचं आहे, कारण की आपला 18 इंच मेन फॅब्रिक आहे। तर मेन फॅब्रिक आपण 18 असल्यामुळे हे आपलं आतमध्ये थोडंसं आपलं दुमडून जातं त्याच्यामुळे, आणि आतलं छोटंसंच असतं अस्तर जरासं 1-2 इंचांनी, त्याच्यामुळं मी 16 इंच घेतलेलं आहे। तर इथेच आपण राऊंड शेपमध्ये थोडं असं व्यवस्थित धरून इथे राऊंड शेप द्यायचा आहे आणि जिथपर्यंत 16 येत आहे तिथपर्यंत हा राऊंड शेप घेतलेला आहे। तो कट करून जरी आपण थोडं पुढे सुद्धा वाढवू शकतो, पण काही गरज नाही आहे, कारण भरपूर घेरा आलेला आहे याला। जेव्हा मोठ्या मुली असतात त्यावेळेस आपण जो हा पार्ट कट झालेला आहे तोच या साईडला मांडून आपण तो वाढवू शकतो, म्हणजे जो सर्कल आहे तो वाढवू शकतो। आता हे आपल्याला छोटी मुलगी आहे त्याच्यामुळे एवढं आपल्याला पुरेसं आहे। तर आता मी हे कट करून घेते
आणि नंतर जो राऊंड कट आहे तिथे सुद्धा व्यवस्थित कट करून आहे बघा, असं आपण ठेवून हे वाढवू शकतो. तर आता इथे आपण राऊंड कटमध्ये कट करून घेऊया. आता हा आपला अस्ताचा जो पार्ट आहे तो आपला तयार झालेला आहे. आणि बघा, हे बघा उघडून बघितल्यावरती लक्षात येतं. आणि हा वरचा भाग आहे. आता आपल्याला मेन फॅब्रिक आपल्याला कट करायचं आहे. तर मेन फॅब्रिक जे आहे ते पण मी साधारणतः 3 मीटर घेतलेलं होतं, कारण मला अंदाज नाही आला त्याचासुद्धा. पण मी म्हटलं एक्स्ट्रा असावं, कारण एवढंसं ह्याच्यासाठी दुकानात परत कोण जाणार. तर अशा पद्धतीने मी पहिल्यांदाच हा ड्रेस शिवत आहे. अगदीच छोटी मुलगी आहे आणि वन पीस शिवत आहे. तर इथे आता मी जो वरचा भाग आहे तो कट करून घेते अगोदर. आणि म्हणजे एकावर एक ठेवलेला आहे दोन्ही पण पार्ट. आता आपण एकावर एक ठेवून घेऊया आणि जो गळ्याचा भाग आहे तो आपण शिवून घ्यायचा आहे. तर आणि तो नंतर आपल्याला पलटी करायचा आहे. तर आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आपण खालचा जो घेराचा अंब्रेलाचा जो आपल्याला घेर करायचा आहे तो आपण घेतलेला आहे. तो साधारणतः मी 21-22 इंचाचा घेतलेला आहे. बरोबर तेवढाच बसतोय. तर कमर जी 18 आहे तर त्याचा चौथा 4.5 येतो. तर 4.5 मध्ये आपण अर्धा इंच मिळवायचं आहे. आणि इथे 5 इंचावरती मी खूण करून घेणार आहे. फक्त जो कमरेचा भाग आहे तिथे आपण अर्धा इंच वाढवलेला आहे. म्हणजे अर्धानी आपलं साधारणतः 2 इंच वाढलेलं आहे साईडला. तर इथे आता जिथं 5 इंच केलं होतं तिथून आपल्याला जिथं कॉर्नर आहे तिथून आपल्याला बघायचं आहे की किती होतंय. तर ते तिथे 3 येते. तर 3 + 18 असं मिळून आपल्याला 21 इंचाचं मेजरमेंट टाकायचं आहे. म्हणजे पूर्ण जो सर्कल आहे तो आपल्याला 21 इंचाचा कॉर्नरवरनं पकडून व्यवस्थित आपल्याला फिरवून 21 इंचाचा सर्कल हा मार्क करून घ्यायचा आहे. तुमच्या लक्षात आलं असेल. हे कसं कापड खूपच अगदी असं हलकं फुलकं असल्यामुळं त्याला खूप व्यवस्थित धरून कट करावं लागते, कारण ते खूप फुगतंय आणि त्याच्यावरती मार्क करताना पण ते सरकतंय. त्याच्यामुळं तुम्ही जर ऑर्गॅन्झाचं करत असेल ना तर अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक कट करा, कारण हे खूप अगदी हलका फुलकं आहे आणि ते लगेचच सरकते. सिल्की टाईप आहे थोडंसं. याच्यात पण 2 प्रकार आहेत. अगदी चांगल्या क्वालिटीचं जरासं महाग मिळतं आणि थोडंसं लो क्वालिटीचं पण थोड्याशा रेंजमध्येच मिळतं. तर हे बघा, हे असा घेरा आपला पडणार आहे आणि हा पूर्ण सर्कलच आहे. आता आपण हे जे अस्तर आपण जे कट केलेलं होतं ते आपण बरोबर आहे का बघूया आणि हे टाकून बघूया की व्यवस्थित बसतंय का. तर आता हे व्यवस्थित बसतंय. तर आता आपलं हे जे खालचा पार्ट आपला तयार झालेला आहे कट करून, आणि हा असा वरचा पार्ट, म्हणजे असा हा फ्रॉक तयार होणार आहे थोडक्यात. पण हा फ्रॉक गुडघ्यापर्यंत नाही, हा पूर्ण फ्रॉक घोट्यापर्यंत आहे. त्याच्यामुळे हा वन पीस ड्रेस आहे. आता आपण हे जे वरचा पार्ट आहे बॅक आणि फ्रंट हा स्टिच करून घेणार आहोत. पहिल्यांदा गळ्याला आपण टिपा मारून घेणार आहोत, मग ते नंतर कट करून घेणार आहोत आणि ते त्याला छोटे छोटे कट देऊन आपण ते पलटी करून घेणार आहोत. तर हे गळ्याचं सिंपलच गोल गळा घेतलेला आहे, कारण अगदीच छोटी मुलगी असल्यामुळं तिला एवढं अगदी स्टायलिश गळा करणं म्हणजे काही असं लक्षात नाही आलं की गळा करावा वगैरे, म्हणून मी दोन्हीकडे सेमच गोलच गळे घेतलेले आहेत. हे थोडं कम्फर्टेबल राहतं गोल गळ्याचं पण. आणि लहान मुलांना कसं थोडंसं सैल वगैरे चालतात कपडे, आणि लहान मुलांना डार्क पण कपडे खूप सुंदर दिसतात. तर अशा पद्धतीने मी हे चॉईस करून कापड आणलेलं आहे दुकानातून. तर तुम्ही सुद्धा हे असं ड्रेस बनवू शकता. हेच ड्रेस दुकानात खूप महाग मिळतात, म्हणजे साधारणतः 1000पर्यंत तरी 800पर्यंत तरी, म्हणजे त्याच्यापेक्षाही जास्त किंमत असते. तर आपण हे कापड आणून घरी शिवू शकतो आणि तेवढे आपण पैसे वाचवू शकतो. म्हणजे आपल्याला जर शिवणकाम येत असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता की असे ड्रेस आपण घरी बनवू शकतो. मी माझी मुलगी 12 वर्षाची आहे, मी तिला तर कायम लग्न कार्यात वगैरे किंवा कुठले फंक्शन असेल तर कायम मी बहुतेक करून तर मी घरीच शिवलेले आहेत ड्रेस. आणि मी ते कापड फक्त विकत आणते, किंवा साड्यांचे ड्रेस मी असे बरेच तिला ड्रेस शिवलेले आहेत आणि मला येतं म्हणून मी शिवू शकते.
पण जेव्हा तुम्ही बाहेर शिवाय देता त्यावेळेस ते थोडंसं कॉस्टली जातं. पण एवढंच असतं की ह्या टिपा जे आम्ही मारतो ते 2-2 टिपा असतात आणि त्या कशा उसवत वगैरे नाहीत. म्हणून काही लोकांना शिवलेले ड्रेसेस खूप आवडतात. आणि आजकाल असं ट्रेंड आहे की साडी किंवा कापड घेऊन शिवायला अगदी म्हणजे आवडीने शिवून घेतात कस्टमर, की आम्हाला हे कापड आणून आम्हाला हे शिवून द्या वगैरे. तर आता मी इथे टक्स मारलेले आहेत. तर इथे आता मला झीपमध्ये सेंटरला मी कट करून घेणार आहे आणि इथे मी झीप जॉईन करणार आहे. कारण हे छोटंसं बाळ असल्यामुळे ह्याला वरून डोक्यातनं घालायचं म्हटलं की ते खूप अवघड होऊ शकतं. पण झीप असेल ना तर सहज इझी म्हणजे ते घालू पण शकतं आणि काढू पण शकतं आणि कम्फर्टेबल राहील की बाबा झीप असेल तर ओपन करायला पण बरं पडतं. डोक्यातनं घालायचं म्हणलं की मुलांना कसं त्रासदायक वाटतं, त्याच्यामुळे मी ह्याला झीप बसवलेली आहे. तर अशा मी 2 छोट्या छोट्या 1.5 इंचाच्या पट्ट्या कट केलेल्या आहेत मध्ये झीप स्टिच करण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा ब्लाऊजला कशा पट्ट्या लावतो तशा टाईपच इथे लावलेल्या आहेत. फक्त जी हुकाला लावतो ना तशा पद्धतीने इथे दोन्ही पट्ट्या लावलेल्या आहेत. तर ह्या पट्ट्या आतमध्ये दुमडून घ्यायच्या आहेत. तर जो व्हिडिओ बघता आहात तर तुम्हाला कसा वाटला ना ते तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि अशा पद्धतीने तुम्ही शिवलं ना तर तुमचेही पैसे वाचतील आणि मनाप्रमाणे आपण कसंही म्हणजे डिझाईन वगैरे करू शकतो. त्यामुळे मी हा ड्रेस मी तुम्हाला शेअर केलेला आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मला पण असा ड्रेस शिवायचा तर तुम्ही तुमच्या टेलरला अशा पद्धतीने दाखवू शकता की असा मला ड्रेस शिवून द्याल का वगैरे. तर अशा पद्धतीने बघा आता इथे मी 2 पट्ट्या लावून घेते आणि नंतर मी इथे झीप अटॅच करणार आहे. तर हा जो फ्रॉक आहे ह्याच्या अगोदर मी ह्या बाळाला छोटी नऊवारी पण साडी शिवून दिली होती आणि तीसुद्धा खूप सुंदर तिला बसली होती. अगदी म्हणजे जसं काही म्हणजे आपल्याला कसं मोठ्या बायकांना असं दिसते तशीच सेम तिला साडी बसलेली होती. सिंपल साडी शिवलेली होती. म्हणजे साधारण मला वाटते ब्राह्मणी काष्टा होता तो. पण बाळाला खूपच सुंदर दिसत होतं. त्यावेळेस ते बाळ वर्षाचंच होतं तरीसुद्धा त्या बाळाला खूप छान बसलं होतं ब्लाऊज वगैरे. म्हणूनच मी जरा ट्राय केला की आपण हा फ्रॉकसुद्धा शिवू शकतो आणि बाळाला दिवाळीला गिफ्ट म्हणून देऊ शकतो. बाळ येणार आहे आमच्याकडे म्हणून हे मी त्याला शिवत आहे. तर तुम्हीही अशा पद्धतीने शिवू शकता. तर तुम्ही घरी शिवत असाल तर तुम्हाला खूप परवडेल असे ड्रेस शिवायला. कारण हे जे कापड आपण जे घेतो ना हे आपल्याला म्हणजे आपल्याला त्याचाच फक्त खर्च राहतो. शिवण्याचा तर आपण काय खर्च आपला होत असतो. तर तुम्हाला म्हणजे ही असे आयडिया आवडली असेल तर तुम्ही नक्की ही करा की बाबा हा ड्रेस तुम्ही नक्की शिवा. तुम्ही मोठ्या मुलीलासुद्धा हा ड्रेस शिवू शकता. फक्त मेजरमेंटमध्ये फरक येईल, ते फक्त वाढणार आहे. बाकी सगळे तर मेथड तर सगळी सेमच असणार आहे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही शिवला ना तर तुमच्या मोठ्या मुलींनासुद्धा काहीच अडचण नाही शिवायला. मध्ये मी एक लेहंगा आणि लेहंगा चोली पण शिवलेली होती ह्याच्यासाठी गरब्यासाठी. तीसुद्धा त्या मुलीला खूप आवडली. ती कॉलेजची मुलगी होती लास्ट इयरची आणि तिने साडी वगैरे आणली होती. पण साडीचा लुकसुद्धा खूप सुंदर होता. जसं ते फॅब्रिक असतं ना त्याच्यानुसार तो ड्रेसचा लुक ठरतो. म्हणजे तो जो पॅटर्न आहे तो असे उठून दिसतो. पण तुम्ही जर साडीचा अगदी सिंपल किंवा कसली तरी डल असेल ना तर ते शिवलं ना तरी ते असं व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळं नेहमी साडी चॉईस करताना सुद्धा चांगली करा की त्या जो पॅटर्न शिवणार आहे त्याला ते सूट होईल असं. तर आता आपण हे जे अस्तर आहे हे आता आपण जोडून घेऊया. ह्याचे दोन्ही साईड आपण जोडून घ्यायचे आहेत आणि खालची जी साईड आहे ते आपण दुम्मट टाकून शिवून घेणार आहोत म्हणजे ते उसवू नये वगैरे म्हणून. तर अशा पद्धतीने इथे आपण एक साईडला टिप मारल्यानंतर खालची जी पट्टी आहे ती दुमडून घेतलेली आहे आणि नेहमीच अस्तरची पट्टी दुमडून घ्यायची आहे. आणि जो वरचं फॅब्रिक आहे त्याला मी पिको करणार आहे. स्लीव्जला सुद्धा पिकोच येणार आहे.
ह्याला स्लीव्जला सुद्धा मला म्हणजे कुठला प्रकार शिवावा हे लक्षात येत नव्हतं, पण मला असं वाटलं की छोटीशी मुलगी आहे तर याला फ्रिलचं स्लीव्ज खूप सुंदर दिसेल. मी आंब्रेला शिवणार होते अगोदर, म्हणजे ठरवलं होतं मी की आंब्रेला शिवावं, पण आंब्रेला कसं होतं थोडंसं अगदीच लहान, आणि जर समजा 3 बाह्य असेल ना तर तो जो सर्कल येतो ना तो आपल्याला व्यवस्थित शिवता येत नाही. म्हणजे जो सर्कलमधला जो आतला सर्कल असतो जो मुंड्याला जोडला जातो तो सर्कल आपल्याला खूप कमी पडतो. म्हणून मी ती जो अंब्रेला स्लीव्ज करायची होती ती कॅन्सल केली आणि नंतर ठरवलं की आपण ह्याला छोटीशी असं जी आपण फ्रिल करतो अगदी बारीक, म्हणजे अगदी नाजूक 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 हे असतात, म्हणजे प्लेट नाही पण आपण जे धागा ओढून जे करतो ना, गॅदर करतो तशा टाईप मी स्लीव्ज म्हटलं ह्याला करावी. तर ती पण स्लीव्ज खूप सुंदर दिसेल ह्याला. मी आता तसं कटिंग म्हणजे स्लीव्जला तसंच कटिंग करणार आहे. तर आता पहिल्यांदा आपण बेल्टचं कटिंग करूया, कारण थोडंसं सैल ड्रेस आपण ठेवणार आहोत, कारण बसताना वगैरे व्यवस्थित त्या बाळाला व्यवस्थित बसावा म्हणून सैल ड्रेस शिवणार आहोत. आणि मग तो सैल जास्त दिसू नये म्हणून आपल्याला बेल्ट लावावं लागणार आहेत. तर बेल्ट मी अस्तरचेच बेल्ट बनवणार आहे, कारण ऑर्गेनचा कापड असल्यामुळं ते इतकं फुगतंय की त्याची मी बेल्ट तयारच करू शकत नाही आहे. त्याच्यामुळं मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि ते साधारणतः 16 इंच तरी असेल कदाचित. तर 16 इंच घेतलेलं आहे आणि थोडंसं वरती छोटंसं आणि खालच्या साईडला मोठं असं तिरकं कापलेलं आहे. म्हणजे आपले जे रेडीमेड फ्रॉकचे बेल्ट असतात ना तशा टाईपच कापलेलं आहे. तर इथे साईडचे कोणे कट करून मी इथे छोटे छोटे कट्स लावलेले आहेत, जेणेकरून ते पलटी झाल्यानंतर त्याचे कॉर्नर्स हे बाहेर यावेत. हे बघा, तुम्ही बघू शकता अगदी कॉर्नर वगैरे बाहेर आलेले आहेत. तर पहिल्यांदा आपण बॅक साईडला हे बेल्ट जोडून घेऊया, म्हणजे आपल्याला जोडताना परत त्रास होणार नाही. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडला मी बेल्ट जोडून घेतलेले आहेत. आणि याच्यानंतर आपण जो दुसरा पार्ट आहे तो एकमेकांना जोडून घेऊया. म्हणजे आपला हा जो वरचा पार्ट आहे तो तयार झालेला आहे. म्हणजे आता आपल्याला वरचा पार्ट तयार झाला की आपल्याला स्लीव्ज तयार करायच्या आहेत. तर स्लीव्ज आता जसा वरचा पार्ट आपण 2-2 टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि अगदी व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे उसवू वगैरे नाही. तर आता हे जे टिपा मारून झाल्यावरती आपल्याला स्लीव्जसाठी कापड काढायचं आहे. तर ते साधारणतः स्लीव्जचं कापड आहे ना ते मी खूप लांब घेतलेलं आहे आणि त्यासाठी 3 इंचाची बाही होती, तर मी 4 इंच घेतलेलं आहे, कारण शिवणीत जाणार आहे आणि शिवाय मला पिको करायचं आहे. त्याच्यामुळे स्लीव्ज ही आपली 3-3.25 तरी निदान तयार व्हायला पाहिजे. तर असं मी पहिल्यांदा एक लांब म्हणजे 3 नंबरवरती टिप ठेवलेली आहे, 5 नंबरवर नाही ठेवलेली, 3 नंबरवर ठेवलेली आहे. आणि अशा पद्धतीने मी पूर्ण टिप मारून घेतली अगोदर आणि त्याचा एक धागा धरून घेतलेला आहे आणि तो धागा पूर्ण असा धरून ठेवून हळूहळू ते पूर्ण सरकवलेला आहे, जेणेकरून ते सगळे असे छोटे प्लेट्स यावेत म्हणून. तर अशा पद्धतीने ही स्लीव्ज तयार करायची आहे आणि अगदी सोपी आहे. तुम्ही जेव्हा ब्लाऊजला टिपा मारत जाता म्हणजे प्लेट्स घेत जाता त्यावेळेस खूप अवघड होतं, कारण हे कापड फुगतंय ना त्याच्यामुळं ते पटकन प्लेट्स येतच नाही. तर ती आपल्याला किचकट होऊ नये म्हणून मी अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने हे अशा प्लेट्स घेतलेल्या आहेत की धागा ओढत मी त्याला चुन्या घेतलेल्या आहेत सगळ्या आणि त्यानंतर स्लीव्ज मी ह्याला अटॅच केलेली आहे. आणि ती जेव्हा स्लीव्ज अटॅच करतो त्याच्यानंतर पूर्ण अटॅच केल्यानंतर आपण ती स्लीव्ज परत आपण म्हणजे खालच्या साईडला आपण टीप दाबून घ्यायची आहे. म्हणजे ही जी स्लीव्ज अशी आहे ती आपण अशी सरळ करून पूर्ण अशी वरून टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून ते आतलं कापड आतमध्ये दाबलं जाईल. तर हे बघा, हे अशा पद्धतीने आपण स्लीव्ज करून घ्यायची. आता ही मी दुसरी स्लीव्ज पण करून घेतलेली आहे. आता आपल्याला जे आपल्याला आता इथं जॉईंट करायचं आहे, म्हणजे दोन्ही पार्ट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. तर इथे मी दोन्ही पार्ट जॉईंट करून घेत आहे आणि नंतर जो खालचा पार्ट आहे ना तो आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे.
तर हे आपल्याला पहिल्यांदा सरळ करून घ्यायचा आहे आणि जो खालचा पार्ट आहे तो उलटा ठेवायचा आहे. सॉरी, हा पार्ट आपण सरळच ठेवणार आहोत, खालचा पार्ट आपण उलटा करणार आहोत, जेणेकरून आतमध्ये आपण हे घालून आतमध्ये वरून टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे जो मधला पार्ट आहे तो आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे एकमेकांना. तर आता आपण हे अटॅच करून घेणार आहोत. तर आता माझा हा फ्रॉक तयार होत आलेला आहे. तुम्हाला हा वन पीस फ्रॉक कसा वाटला आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि अशाच पद्धतीने मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींना शेअर करू शकता. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच मी तुम्हाला नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तर हा बघा, हा फ्रॉक तयार झालेला आहे. मी शेवटी ह्याला पिको करणार आहे. तर माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. बाय.